वर्ष हॅपी होणार नाही. महत्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येक वर्षी जेव्हा आपण नवीन वर्षात प्रवेश करतो, काहीतरी उत्तम माझ्यासाठी घडणार आहे ही अपेक्षा असते. प्रेज द लॉर्ड. मागील वर्षापेक्षा, गेलेल्या वर्षापेक्षा किंवा भूतकाळापेक्षा काहीतरी उत्तम या वर्षी मला लाभणार आहे. आणि ह्या ॲटिट्यूड किंवा ह्या विचारांनी आपण काय करतो, एक नवीन वर्षामध्ये प्रवेश करतो. आणि यावेळेस आपण सर्वजण म्हणणार की ह्या वर्षी मी अनेक उत्तम आशीर्वादाचा अनुभव घेणार आहे. देव ते मला अनुभव देणार आहे. यस प्रियांनो, देव ते अनुभव तुम्हाला आणि मला देणार आहे. त्यासाठी देवाकडे जाणं, देवामध्ये वाढणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण की जे आम्हाला वाटत नाही, जे आमच्या कल्पनेमध्ये पण नाही, ते आशीर्वाद या वर्ष 2026 मध्ये देवाने तुम्हाला माझ्यासाठी ठेवलेले आहे. आणि यासाठी आपण उत्सुक, आपण आनंदित, आपण विश्वासू असे राहून देवाला सामोरे जाणं गरजेचं आहे. आणि आज नवीन वर्ष आहे आणि पुष्कळ बेंचेस मला रिकामे दिसतात. प्रभू भोजनाच्या वेळेस सगळे बेंचेस भरलेले राहतील. कारण की अनेक लोकांना आज देखील नवीन वर्ष आहे, परंतु त्याचा आनंद ह्यामध्ये नाही, परंतु ते उशिरा उठतात आणि तेच जे मागील वर्षामध्ये होतं तेच घेऊन पुढे चालतात. जेव्हा तुमच्या आणि माझ्यामध्ये काही बदल नाही प्रियांनो, तर आपण कशी अपेक्षा करतो की देवाच्या द्वारे तुमच्या आणि माझ्यामध्ये काहीतरी वेगळा बदल आणि काहीतरी वेगळे चेंजेस देवाकडून आमच्यामध्ये येते. जोपर्यंत आपण मोठे आहो की देव मोठा आहे. देवाने तर आम्हाला निर्मित केलं, त्याची तर तुलनाच होऊ शकत नाही. परंतु आम्ही त्याच्यापेक्षा काही नसताना देखील आम्ही देवासाठी काही देण्यासाठी या वर्षात जर तत्पर नाही, तर कशी अपेक्षा ठेवावं की देव आम्हाला काहीतरी देईल. असो, या वर्षामध्ये प्रवेश करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की देवाने तुम्हाला आणि मला या नवीन वर्षात का ठेवलेलं आहे. देवाने तुम्हाला या जगामध्ये का ठेवलेलं आहे. तुमची आणि माझी निर्मितीचं कारण काय, जोपर्यंत तेच तुम्हाला आणि मला कळत नाही, तर आम्ही त्या उद्दिष्टापर्यंत जे देवाने तुमच्या निर्मितीच्या मागे तयार करून केलेलं आहे ते प्राप्तच करू शकत नाही. अनेकदा आपण नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प करतो, रेझोल्युशन असतात की हे करणार, ते करणार, ते करणार, आणि मग त्यानुरूप आपण प्रयत्न करतो. कधी कधी 1 महिने टिकतात, कधी कधी 2 महिने टिकतात, कधी कधी पुष्कळ लोक जे असतात ते मजबूत असतात, स्ट्रॉंग असतात, ते पुढे अनेक महिने घेऊन जातात. असो, परंतु प्रियांनो, हे सर्व आपण यासाठीच बनवतो की या वर्षामध्ये मला काहीतरी बदल आपल्यामध्ये हवा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आपण अनेक गोष्टी स्वतःवर लादतो, स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या गोष्टी जेव्हा आमच्या जीवनामध्ये पूर्ण होताना दिसतात, आम्ही आनंदित होतो की नाही, यस, या वर्षी मी काहीतरी करत आहे. बूस्ट मिळतो आपल्याला की नाही, आता या वर्षामध्ये काहीतरी आम्हाला उत्तम मिळणार आहे. कारण की ज्या गोष्टी मी ठरवल्या त्या अनुरूप करतो. प्रेज द लॉर्ड. रिपीट करतो, जे मी ठरवलेले आहे मी या वर्षी करत आहे, म्हणजे आपल्याला एक ताकद मिळते ना, यस यस, आता मला या वर्षी काहीतरी मिळणार. परंतु प्रियांनो, जे देवाने तुमच्यासाठी ठरवलेलं ते जेव्हा देव बघतोय आमच्या जीवनात पूर्ण होतं, तेव्हा देव म्हणतो प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, आता आशीर्वाद देण्याचा समय आलेला. प्रेज द लॉर्ड. हा, आमच्यासाठी आम्ही ठरवतो तर आम्हाला आनंद होतो, परंतु देवाने जे आमच्यासाठी ठरवलेलं आहे ते जेव्हा आमच्या जीवनात पूर्ण होताना दिसतं, तेव्हा देव आनंदित होतो आणि आम्हाला आनंद नैसर्गिक मिळणारच आहे. त्याबद्दल काही प्रश्नच नाही. कारण की आम्ही देवाच्या त्या योजनेसाठी आपण निर्मित झालो, ते करताना देवाला दिसून येतो. मला एक सांगू द्या की आपण ह्या जगामध्ये नुसतं काहीतरी श्वास घेण्यासाठी, निर्मित गोष्टी खाण्यासाठी, काहीतरी पुण्यासारख्या शहरामध्ये राहून नोकरी धंदा करण्यासाठी, किंवा जे काही रिसोर्सेस आहे, संसाधन आहे ते मिळवण्यासाठी, किंवा आपण असं म्हणूया की जे काही आपण डिझाईन केलेले प्लॅन आहे ते पूर्ण करण्यासाठी, किंवा असं देखील म्हणता येईल की काहीतरी लोकसंख्या वाढून काहीतरी आपली छाप सोडण्यासाठीच नुसतं निर्मित झालोय का? मग तर असं असेल तर मग प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काही देखील फरक नाही. कारण की जगामध्ये तुम्ही जे काही मिळवणार ते जगामध्येच राहून जाणार. रिपीट करतो, जगामध्ये जे काही तुम्ही यश प्राप्त करणार
जे काही तुम्ही मिळकत जमा करणार त्याला जग आणि कसर लागल हे देवाचं वचन सांगतं. आणि त्यामुळे अनेक जण म्हणतात की नाही नाही नाही, या वर्षामध्ये मी जास्तीत जास्त माझ्या जीवनामध्ये काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे, काहीतरी गेन करण्याचा प्रयत्न करणार आहे, काहीतरी उत्तम माझ्या जीवनामध्ये येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. परंतु इथे देखील आपण कुठेतरी चुकत आहोत. जेव्हा ख्रिस्ताच्याकडे आणि देवाच्या वचनाच्याकडे आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला दिसून असतं की आमचा येशू आम्हाला शिकवतो की तुमची आणि माझी निर्मितीमध्ये घेण्यापेक्षा कशामध्ये श्रेष्ठता आहे? बोला जोरात, कशामध्ये श्रेष्ठता आहे? यस, तुम्ही जगापासून काय घेतात सगळं काही घेतच. मला हे नाही, माझ्या पतीपासून हे मिळालं, माझ्या पत्नीपासून हे मिळालं, मला चर्च पासून हे मिळावं, माझ्या नोकरीमध्ये हे मिळालं, माझ्या संसारामध्ये हे मिळावं, माझ्या राष्ट्रापासून हे मिळावं. परंतु प्रश्न हा येतो की तुम्ही आणि मी देण्यामध्ये किती पुढे आहोत. आणि आजचा विषय हाच आहे की तुम्ही या जीवनामध्ये काय देण्यासाठी निर्मित झालेला आहे. आपण एक गीत नेहमी गातो, क्या दे सकता हूं, है ना? अमित कांबळे यांचं सुंदर असं गीत आहे. प्रभू आम्ही तुला काय देणार? आपण म्हणून आम्ही देवाला देणार. हो, देवाला तुम्ही काय देणार? तुम्ही आणि मी देवाला देण्याच्या पात्रतेच्या आहोत का? काय अशा गोष्टी आहेत जे देवाला आपण देऊ शकतो? अहो, सर्व देवाने एकुलता एक पुत्रच आम्हासाठी दिला, स्वतः देवच आम्हासाठी आहात. आम्ही काय देवाला देणार? परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, देवाला देणं म्हणजे त्याची निर्मिती जी आहे, त्याचे जे लोक आहे त्यांना जेव्हा आपण काहीतरी देतो तेव्हा आपण देवाला देतो. मदर टेरेसाच्या बद्दल नेहमी अनेक जण ऐकतात किंवा आपल्याला देखील माहिती आहे की मदर टेरेसाला विचारलं की तुम्ही एवढे भिकारी आहे, कुष्ठरोगी आहे, रस्त्यावर पडलेले वेगवेगळ्या व्याधीने ग्रस्त आहेत लोक, आणि वृद्ध आहे, थकलेले आहे, घाणेरडे लोक आहे, चिखलामध्ये लोळत आहे, या सर्व लोकांना जवळ घेतात, त्यांचे मुके घेतात, त्याला कवटाळून घेतात. काय आहे याच्यामध्ये? असं काय? कितीतरी गलिच्छ वाटतं, किती अनहायजेनिक आहे सगळ्या गोष्टी. तुम्ही तर एवढे फॉरेनर आहात, शिकले सवरलेले आहात, आणि अशा लोकांना आता तर खूप लोक मुके पण घेतील, कारण की इलेक्शन जवळ आलेले आहे ना, आपल्याला माहिती आहे. आता तर लोकांना फार एकदम प्रीती प्रेम हे सगळं काय दिसतं 5 वर्षासाठी, आता ह्या 10 दिवसामध्ये दिसेल तुम्हाला. परंतु प्रियांनो, मदर टेरेसाने म्हटलं की ह्या लोकांमध्ये मला काय दिसतो? येशू दिसतो. प्रेज द लॉर्ड. मला हे घाण दिसत नाही, आजार दिसत नाही, गरिबी दिसत नाही, लाचारी दिसत नाही, मला याच्यामध्ये येशू दिसतो. आणि येशूला जर मी जवळ घेतलं तर किती आनंदाची बाब आहे. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, मला तेच सांगायचं आहे आपल्या सर्वांना की आम्ही जेव्हा इतरांना देण्याच्या बद्दल विचार आपल्यामध्ये खट्ट करतो म्हणजे आपण कोणाला देत आहात? येशूला देत आहात, देवाला देत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी या संदेशामध्ये मी खूप सारे या गोष्टी करा, त्या गोष्टी करा, त्या गोष्टी करा, या सर्व गोष्टीबद्दल मी बोलणार नाही. तर माझं जे आहे की आम्ही देवाला देण्यासाठी अपात्र असताना आम्ही कोणाला देणार, आणि आम्ही कोणाला देणार म्हणजे देव प्रसन्न होईल. देवाला तुम्हाला आणि मला निर्मित करण्याचं एकमेव कारण हेच आहे की त्याची निर्मितीमध्ये जे गरजवंत आहे, जे कष्टी आहे, जे दुःखी आहे, जे बंधनात आहे, जे शापात आहे, जे पापात आहे, जे निराश आहे, जे रडत आहे, जे थकलेले आहे, जे मागे पडलेले, त्यांना ख्रिस्तामध्ये आनंद आणि प्रीती देणं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर, जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये, जेव्हा त्यांच्या समस्यामध्ये बदल घडून येईल, उत्तम बदल घडून येईल, तेव्हा मला सांगू द्या, तो देवाला आनंद देणार आहे आणि आम्हासाठी आशीर्वाद घेऊन येणार असणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु अनेक जणांचे कंप्लेंट असते, जे आमचे ऑनलाईन आहे त्यांचं देखील आज आम्ही स्वागत करतो, की देणं, आणि अनेक जणांची कंप्लेंट असते. आणि त्या संदर्भात मी बोलतो की अनेक जण म्हणतात की पाळक साहेब, आता त्या लोकांना द्यायचं तुम्ही म्हणतात, परंतु ह्या जगामध्ये मी अपमानित आहे, मी शिव्या खाते, मलाच कोणी मानत नाही, तर मग मी काय देणार लोकांना? मला सुद्धा कोणीतरी द्या. हो प्रियांनो, आपण योसेफकडे बघितलं तर तो देखील वारंवार अपमानित होत होता. प्रेज द लॉर्ड. त्याबद्दल मी पूर्ण सांगणार नाही, परंतु तरी देखील त्यांनी आपलं जीवन तारुण्यामध्ये देवाला दिलं. प्रेज द लॉर्ड.
काहीच मिळत नव्हतं चांगलं, परंतु तरी दिलं. काही जण म्हणतील की नाही नाही नाही, मी बोलण्यामध्ये चांगले नाही पाळायचं, मला नीट बोलता येत नाही, माझे उच्चारण नीट नाही, मला नीट प्रार्थना करता येत नाही, मला नीट काही देखील बोलताना लोक माझ्याकडे हसतात, आणि मी देवासाठी कसं काय काय करू शकतो. मोशे बोलू शकत नव्हता. यिर्मयाच्याकडे बघतो तो म्हणतो मी बाळ आहे. हो प्रियांनो, हे लोक आहेत ते देखील तसेच होते जसे आपण आहोत, परंतु देवाने त्यांच्या मुखामध्ये वाणी घातली आणि ते महान सेवक बनलेले. प्रेज द लॉर्ड. काही जण तर आम्ही फार भित्र्यावर पाळायचं, आम्हाला घार भीती वाटते, थरथर थरथर होतं. आम्हाला काहीतरी बोलावं तर गिदोन भिवून काय करत होता, गव्हाची मळणी करत होता लपून. जिथे द्राक्षरस गाळला जात असे तिथे तो गव्हाची मळणी करत होता, इतका भित्रा होता. परंतु परमेश्वराने त्याला युद्धांमध्ये विजय केलेला. प्रेज द लॉर्ड. तो शास्त्री बनला, जज बनला आणि अनेकांना विजय दिलेले. काही जण म्हणतात पाळक खूप म्हातारे झाले, आता करायचं होतं ना त्या दिवसामध्ये, आम्हाला करता आलं नाही, आता आमचं वय गेलेलं आहे, सॉरी, आता आम्हाला काही करता येत नाही. 100व्या वर्षी अब्राहमाला संतती झाली. प्रेज द लॉर्ड. 130 वर्षाचा असताना त्यांनी आपल्या मुलाचं अर्पण केलेलं आहे. तो म्हातारा होता, परंतु देवाने त्याला त्या राष्ट्र इस्रायलाचा पिता, राष्ट्रपिता बनवला. प्रेज द लॉर्ड. आणि आज देखील अनेकने ख्रिस्ती धर्म, यहुदी धर्म आणि त्याचप्रमाणे मुस्लिम धर्मामध्ये त्याला अतिशय मोठं स्थान प्राप्त आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक जण म्हणतात की नाही 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 पाळक साहेब, आमचं सगळं काही चांगलं, पण कॅरेक्टर आमचं जरा काय, आम्ही हालून जातो, सारखं डिस्टर्ब होतो, आमच्या घरामध्ये भांडणं आहे, आमच्या मुलांमध्ये वाद आहे, आणि अशा समय आम्ही लोकांना सांगितलं तर काय चांगलं नाही दिसत, कोणीच आमचं ऐकत नाही. दाविदाच्या घरात हेच सगळे प्रॉब्लेम होते. आता 91 स्तोत्र वाचला आपण, है ना. आणि बेशेबेपासून बघितलं तर मुलगा त्याच्या विरोधात उभा राहिला, सगळे प्रॉब्लेम दाविदाच्या घरात होता. परंतु दाविदाने स्तोत्र परमेश्वर माझा, आणि आज देखील आपण स्तोत्र 23 आनंदाने म्हणतो. बघा हे सर्व काही कॅरेक्टर जे आहे ते काही जन्मजात फार मोठे काही धाडसी किंवा फार मोठे नव्हते. आपण जर एलियाच्याकडे बघितलं तर आता पुरे झाले, प्रभू आता मला घेऊन जा, मरायची वाट बघत होता, तरी देखील परमेश्वर म्हणतो नाही नाही नाही, तुला मरणच येणार नाही. प्रेज द लॉर्ड. तो मेराच नाही, तर डायरेक्ट स्वर्गात गेलेला आहे. परंतु जाण्याच्या अगोदर त्यांनी अलिशा आणि 2 राज्यांना अभिषेक करून आणि जगामध्ये बाल देवताच्या सेवकांना संपवण्यामध्ये त्याचा मोठा हात होता. प्रेज द लॉर्ड. भित्रे लोक, घाबरलेले लोक, मरायच्या पार्टी, वृद्ध लोक, हे सर्व लोकांपैकी आपण त्यापैकी एक आहोत. परंतु देव म्हणतो तुझी मला गरज आहे. प्रेज द लॉर्ड. तू अपात्र आहे, तू अयोग्य आहे, तू स्वतःला योग्य समजत नाही. वर्ष 2026 तुझ्यासाठी असं वर्ष आहे की तुझ्या अपात्रतेमध्ये देखील मी अद्भुत कार्य करणार आहे. हो, नवमी विधवा होती आणि ते निश्चितच रूप आणि नवमीची आपल्याला गोष्ट माहिती, तुझा देव तो माझा देव, तुझे लोक ते नाव आहे. प्रियांनो, यस, विधवा अनेक जण आपल्यापैकी आहे, ते म्हणतात आता सगळं संपलेलं पाळायचं, आम्हाला काही करता येत नाही, आम्ही दुबळे आहोत, आम्ही लाचार आहोत, कसं तरी आपले जीवन घालवायचं. परंतु प्रभूमध्ये आपल्याला बघितलं की ती एक महान सेविका दासी बनली, ज्या घराण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा देखील जन्म झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस, या सर्व गोष्टी जर मी अनेक उदाहरण तुम्हाला देतो. मार्था खूप काळजी करणारी होती, खूप दगदग दगदग करणारी होती, टेन्शन घेणारी होती, टेन्शन देणारी होती, आणि तरी देखील प्रभूची सेवा करण्याचं निश्चितच मोठं भाग्य तिला लाभलं. प्रेज द लॉर्ड. यस. आणि मार्थाच्या घरी तो उतरत असे, मारियाच्या घरी नाही म्हटलेलं आहे, मार्थाच्या घरी प्रभू गेला. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, मी अशा कितीतरी उदाहरण दिवस. जक्कय हा भ्रष्ट व्यक्ती होता, लोक त्याचं नाव घेऊन म्हणत होते ह्याच्यासारखा लबाड व्यक्ती कोणी नाही, परंतु आज त्याच्या घराच्या बद्दल येशू ख्रिस्त म्हणतो या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. किती असं मी उदाहरण देऊ शकतो. आपण कोणीही यामधून सुटलेलं नाही, आपण कोणी देखील त्यामधून वाचलेलं नाही. थोमा संशय घेणारा होता, डाऊट होता, परंतु आपल्या देशाला, भारत देशाला सुवार्ता गाजवणारा पहिला व्यक्ती थोमा होता. प्रेज द लॉर्ड. यस. ह्यावरून आम्हाला कळतं की आमच्यामध्ये ह्या पेक्षा कितीतरी चांगली क्वालिटीज आहे, ह्याच्यापेक्षा कितीतरी चांगले गुण आहे, परंतु तरी देखील आम्ही या वर्षामध्ये 2026च्या मागच्या वर्षाकडे जर बघितले तर आम्ही अनेक गोष्टीमध्ये धाडस केलं नाही, आम्ही विश्वास ठेवला नाही. त्यामुळे विश्वासाच्या कमतरतेमुळे अनेक गोष्टी तुम्हाला आणि मला मिळाल्या नाही.
तुम्ही आणि मी देवाची निर्मिती आहोत. प्रेज द लॉर्ड. जसं मोशे आहे, अब्राहम आहे, इथे थोमा आहे, किंवा आपण बघितलं जक्का आहे, गिदोन आहे, सर्व देवाची निर्मिती. जगातल्या प्रत्येक व्यक्तीच देवाची निर्मिती आहे. तुम्ही आणि मी देखील निर्मिती आहोत. प्रेज द लॉर्ड. त्यांचा देव हा माझा देव देखील. मला त्यांचा देव माझा देव आहे. त्यांचा देव माझा देव आहे. तो आजकाल आणि युगानं सारखाच आहे. यस. आणि तो जर त्या समय कार्य करत असता तर या समय देखील कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. कालच आम्ही सुंदर मूवी बघितली आणि त्यामध्ये काही जण हजर, खूपच कमी लोक हजर होते. वाईट वाटतं कधी कधी. आणि त्याच्यामध्ये मेथडिस्ट चर्च याचे संस्थापक कोण होते सांगा बरं. आहे ना, आपल्याला माहिती आहे की जॉन वेस्ली, परंतु त्याची माता म्हणून एक महिलेचं नाव येतं, ती आहे सुसन्ना. आहे ना. 19 मुलं. किती मुलं? किती लोकांना 19 मुलं आहे? 9 तरी आहे का हो? हो फाळक साहेब, 9 म्हटलं तरी काटा येतो अंगावर. 19 काय बरोबर ना. काल 19 मुलामध्ये 15व्या नंबरवर जॉन होता. परंतु या मातेने याला अशा प्रकारचं शिक्षण दिलं. काल ती मूवी बघितली असते तर तुम्हाला कळालं असतं. अशा प्रकारे या 1919 तयार केलं की त्यामध्ये एक सेवक असा झाला की त्यांनी इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये संजीवन आणलं. प्रेज द लॉर्ड. एवढंच नाही, थोडं म्हणे एका गावात, एका नगरात नाही, राष्ट्रांमध्ये, आज जे जगातलं सर्वात समृद्ध राष्ट्र आहे त्याच्यामध्ये संजीवन आणण्याचं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यस. लोकांनी दगड मारले, लोकांनी शितू केले, शेण फेकलं त्याच्यावर, त्याचा अपमान केला. इतकंच नव्हे तर चर्चमध्ये त्याला घुसूच नाही द्यायचं. अँग्लिकन चर्चमध्ये किंवा चर्च ऑफ इंग्लंडमध्ये त्यांनी ठरावच केला की याला चर्चमध्येच येऊ द्यायचं नाही. आणि तरी देखील त्यांनी संजीवनाचं कार्य केलं. आज कालच आम्ही ऐकतो 100 देशामध्ये मेथडिस्ट चर्च आहेत. प्रेज द लॉर्ड. 1-2 नाही, 100 देशांमध्ये किती चर्च असतील आपल्याला त्याची कल्पना देखील करता येत नाही. आणि ह्यावरून आम्हाला कळतं या सर्व गोष्टी तुम्हाला आणि मला, मी यासाठी सांगितलं की ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आणि मला उत्तेजन देणारे आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु प्रश्न हा आहे की तुम्ही आणि मी तयार आहोत का? तुम्ही आणि मी काहीतरी बदल स्वतःमध्ये करून घेण्यासाठी तयार आहोत की? किती लोक तयार आहेत? हात वर नाही करत लोक, घाबरते. जाऊ दे. हे बघा, हातच वर करायची तयारी नाही तर मग बदलच कसं काय होणार? हात पण नाही तुमचे, हात वर येते. यस, आम्ही कोणी नाही. इच्छा बाळगणे आपल्याकडे आहे, परंतु ते पूर्ण करणं देवाच्या हातात आहे. प्रेज द लॉर्ड. या वर्षी तुम्हाला आणि मला, आज मी जो काही संदेश देते कदाचित तो पूर्ण होणार नाही एका भागामध्ये, परंतु आपण या सर्व गोष्टी ज्या आज मी शिकवत आहे त्याकडे जर आपण लक्ष दिलं आणि त्या गोष्टीकडे जर आपण निश्चितच देवाच्या कृपा मागितली तर देव आम्हाला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. ह्या वर्षामध्ये देवाला सेवेच्या द्वारे तुमचं जीवन सार्थक करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. रिपीट करतो, सेवेच्या द्वारे जीवन सार्थक होणार आहे. जीवन सार्थक करण्यासाठी पैसे कमवणार, मला प्रमोशन मिळणार, माझा विवाह होणार, मला मुलं होणार, माझ्या घरामध्ये सर्व ऐशो आरामचं सामान, लक्झरियस गोष्टी येणार, मी मोठ्या सिटीमध्ये मोठा बंगला घेणार. या गोष्टीमध्ये कदाचित थोडंफार तुमचं जीवन जगिकरित्या सार्थक होईल. परंतु जोपर्यंत तुम्ही ज्या ख्रिस्त तुम्हाला कळालेला आहे त्याच्या सेवेमध्ये सहभागी, अल्प सहभागी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला सांगू द्या, तुमचं जीवन ख्रिस्ताच्या साठी कधी देखील सार्थक होणार नाही. आणि त्यासाठी पहिल्या मुद्द्याकडे जाऊया. जस्ट फर्स्ट पॉइंट आहे आज की सेवेसाठी तुम्हाला आणि मला निर्मित केलेलं आहे. क्रिएटेड टू सर्व. पहिला मुद्दा जो आहे की तुम्हाला सेवेसाठीच निर्मित केलेलं आहे. अनेक प्राणी आहे जगामध्ये, खूप सुंदर आहे, मोठे आहे, ताकदवार आहे, बुद्धिमान आहे, परंतु त्यामध्ये मनुष्यच एक असा आहे की ज्याला देवाने त्याच्या सेवेसाठी निवडलं. प्रेज द लॉर्ड. सेवेसाठी त्याने निवडलं. आणि त्यामध्ये नुसतं मनुष्य नाही म्हटलं तर थोडंसं चूक होईल. तुम्ही आणि मी जे निवडलेले लोक आहेत ते सेवेसाठी पुढे येतील ही देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. आज जगामध्ये जवळजवळ 800 कोटी लोक आहेत. त्यापैकी सर्वजण नाहीये, त्यापैकी निवडक लोकच निवडलेले लोक आहात. त्यापैकी तुम्ही आणि मी आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ज्यांच्याकडे देव रोज बघतो, ज्यांच्याकडे देव त्यांच्या निर्मिती म्हणजे ते मातेच्या गर्भात होण्याच्या अगोदर पासून बघतो. आणि आजच आपण वचन सुरुवातीला वाचलं आणि आता मी परत एक बार 10वं वचन वाचायला तुम्हाला दिलेलं आहे आणि ते वचन मी परत वाचतो. लक्ष द्या. आता
आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे त्याची हस्तकृती आहोत. प्रेज द लॉर्ड. कोणी निर्माण केलं? कोणी निर्माण केलं? कोणी निर्माण केलं? येशू ख्रिस्ताने. बोला ना. आणि निर्माण जर केलेलं आहे तर त्याची हस्तकृती का? ती सत्कृत्य जी येशूने तुम्हाला आणि मला शिकवली ती आचरित आपण आपला आयुष्यक्रम घालवावा. ती कृत्य करणं हेच आपलं आयुष्य आहे असं म्हणत असताना म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवलेली आहे. कशी योजून ठेवलेली आहे? केव्हा? पूर्वी म्हणजे आपल्या जन्माच्या पण पूर्वी. आणि अनेकदा आपण म्हणतो मी आणि माझं घराणं तर आमचे पिढी, आमचे माता पिता, आपले पूर्वज यांच्या समय आपला कुठेही पत्ता नव्हता. त्या समय देवाने तुम्हाला आणि मला सत्कृत्य करण्यासाठी नियोजित केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर नियोजित केलंय आणि जर दिसत नाही तर आमच्याबद्दल देवाला वाईट वाटतं की बघा ह्यांच्या पूर्वजांनी काय केलं आणि हे कुठे चाललेलं आहे. ह्यांच्या वाडवडिलांनी कोणते प्रार्थना केली आणि ही नवीन पिढी कुठे चाललेली. आणि ह्याबद्दल तुम्हाला आणि मला गांभीर्याने विचार करायला पाहिजे की ते आमच्या आई वडील आनंदी होते, सुखी होते. कदाचित ते जगात असतील, कदाचित ते जग सोडून गेले असतील, परंतु ते धन्य, कारण की त्यांनी शेवटल्या श्वासापर्यंत देवाची सेवा आणि देवाचं कार्य करण्याचा लाभ घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पण आम्ही दुःखी आहोत, आम्हाला अडचण आहे, आमच्या जीवनामध्ये प्रश्न आहे, आम्ही निराश आहोत. आणि आपल्याला माहित आहे सगळी गोष्टीमध्ये प्रत्येक व्यक्ती हेच म्हणतो की हो तुमच्या काळात बरा होता, आमचा काळ असा आहे. तुमच्या वेळेस खूप चांगलं होतं, आमच्या काळात असं आहे. हे सगळीकडेच आपल्याला दिसत आहे. त्याचप्रमाणे आध्यात्मिकरित्या देखील तेच दिसून येते आपल्याला की आज आम्ही कुठे आहो. आणि यिर्मया 1:5 मध्ये तो स्पष्ट लिहितो की मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होता. त्यापूर्वी तू मला ठाऊक होता. हो, देवाने तुम्हाला आणि मला जाणून घ्यायचं, देवाने तुम्हाला आणि मला विचारात आणायचं, देवाने तुम्हाला माझ्याबद्दल निश्चितच योजना बनवायची एवढी पात्रता आहे का हो आपली? आहे का पात्रता? नाही. पण हे जे मी आता कॅरेक्टर आपल्याला सुरुवातीला सांगितले ते पण अपात्रच होते ना. परंतु देवाची योजना त्यांच्यासाठी होती. ती योजना त्यांनी जाणली, काम केलं. त्यामुळे ते आज पवित्र शास्त्रामध्ये एक नामवंत किंवा जगाला निश्चितच उपदेश करण्यासाठी सारखे असे लोक झालेले आहे. आणि त्यासाठी आज जेव्हा आपण त्याच्या वचनाच्याकडे जात असताना ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही आणि मी प्रत्येक विशेष कार्यासाठी निर्मित केलेले लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही लहान असेल, थोर असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, शिक्षित असेल, अशिक्षित असेल, कोणी देखील असतील, ऑनलाईन असतील, कोणी देखील असतील, प्रत्येकाला देवाने विशिष्ट कार्यासाठी निर्मित केलेलं आहे. विशिष्ट कार्याचा अर्थ वेगवेगळे नाही, एकच कार्य, परंतु अनेकांना देवाने दिलेलं असेल ते कार्य करणारे तुम्ही आणि मी आहोत. आणि ही बाब लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. दुसरा पॉइंट याच्याकडे आपण जाऊया की सेव्ह फॉर सर्व, म्हणजे सेवे कार्यासाठी तुम्हाला सुरक्षित ठेवलेला आहे. सेवा कार्यासाठी तुम्हाला काय ठेवलेलं आहे? सुरक्षित ठेवलेलं आहे. कालच मी एक क्राइस्ट चर्चची अंत्यक्रियेला गेलो आणि तुम्ही म्हणता पाळकसाहेब येऊन जाऊन तिथेच येतात. पण काय करू आता, मला देवाने कदाचित ही सेवा पण दिलेली आहे की लोकांचे अश्रू पुसावे, लोकांच्या धीर द्यावं. आणि अशा कठीण समयामध्ये देवा त्या समय आपल्या चर्चमध्ये असो किंवा क्राइस्ट चर्च असो, त्या चर्चमध्ये जाऊन लोकांना वचनातून सांगावं की आपण कुठे आहोत. पण त्या समयी तिथे मी गेल्यानंतर ती सेविका होती, तिने बायबल वुमनचा कोर्स केलेला होता आणि ती शेवटी तिचे वयाच्या 63 वर्षी तिने आपली धाव संपवली. आणि मग तिच्या पतीशी मी चर्चा करत असताना जे काही मला कळालं त्यामुळे मला एकदम फार टच झालं. मला खूप असं म्हणावं की मन भरून आलं. आणि त्यांना मी जेव्हा त्यांच्याशी चर्चा करत होतो तर त्यांनी म्हटलं की पाळकसाहेब मी टीम मिशन मध्ये काम करत होतो आणि माझ्या घरामध्ये मी एकमेव ख्रिस्ती आहे आणि मी दिंडोरीचा राहणार. आणि म्हटलं अरे माझ्या आजोबांनी शेवटी दिंडोरीमध्ये सेवा कार्य केला. म्हणे कोण आहे तुमचे आजोबा? म्हटलं ते पण टीम मिशन मध्ये होते. त्यांचं नाव रेव्हरंड आनंद गुप्ते.
अरे म्हटलं बाळासाहेब त्यांनी आम्हाला आत्मिक जीवन देण्यासाठी खूप मोठं कार्य केलं. त्यांनी आमच्या कुटुंबासाठी, मी पहिला प्रभूमध्ये खेचते, कोणीच झालं नाही त्यानंतर, पण आमचं कुटुंब, माझी मिसेस आता ती तिथे झोपी गेलेली आहे, ती बायबल वुमेन झाली, मी बायबलचं बोधवडेचे कोर्स केलेला आहे, आमचं कुटुंब प्रभूमध्ये चालतं. आणि या व्यक्तीने, या पालकाने आमच्यासाठी महान कार्य केलं. आणि त्या समय मला आठवलं की बघा, या पालकाने त्यांना जीवन, आत्मिक जीवन देण्यासाठी कार्य केलं. आणि त्यांचाच नातू आज त्यांचं जीवन समाप्त होताना इथे कार्य करत आहे. काही मला कळणार, कल्पना नसतं, मला पण कल्पना नव्हती. परंतु बघा प्रियांनो, देवाची योजना पिढ्यानपिढ्या कार्य करत राहते. कुठेतरी मला हे फील झालं की खरोखर प्रभू, तो वारसा जो माझ्या वाडवडिलांपासून आला, त्या वारसेचा कुठेतरी एका कुटुंबासाठी कार्य करत असताना मी उपयोगी ठरलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यामध्ये मी पात्र आहे, मी योग्य आहे असं काही नाही. परंतु ती घटना, ते समय, तो मला दाखवत होता की खरोखर मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा. प्रेज द लॉर्ड. यस, ही बाब एक टच करणारी बाब आहे की खरोखर जे आमच्या वाडवडिलांनी किंवा आमच्यासाठी, आम्ही तेव्हा नव्हतो तेव्हा कदाचित काही प्रार्थना केल्या असतील, ते आज फलदायी होत आहे. आणि इथे बसलेलं कोणते, प्रत्येक व्यक्तीचे आई वडील किंवा पूर्वज हे निश्चितच तुमच्या माझ्यासाठी प्रार्थना करून गेले असतील पुढे किंवा आज जगामध्ये. त्यामुळे आज आपण मंदिरामध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. आज आपण ख्रिस्ती आहोत, आज आपण ख्रिस्तामध्ये चालत आहोत. त्यांनी काहीतरी गुण पेरलेले, त्यांनी काहीतरी धार्मिकता आपल्यामध्ये पेरलेली, काहीतरी नैतिकता आपल्यामध्ये पेरलेली, काही कोणतं तरी मंदिर आपल्याला दिलेलं आहे, कोणतं तरी शिक्षण आपल्याला दिलेलं आहे, देव देखील आपल्याला दिलेलं आहे. आणि त्यामुळे आज आपण ख्रिस्तामध्ये आशीर्वादित लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. परंतु आपले आई वडील आपले देव नाही, परंतु आई वडिलांना निर्माण करणारा आमचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. तो त्यांचा पण देव होता आणि तो माझा पण देव आहे. आणि ही बाब जेव्हा आपण लक्षात ठेवतो, तेव्हा सेकंड पॉइंटवर मी आहे की तुम्हाला या वर्षामध्ये संधी का मिळालेली आहे, का तुम्ही सुरक्षित या वर्षामध्ये आले. मी त्याच कालच अंतक्रियामध्ये म्हटलं की तिने एकच दिवस बघितला, नवीन वर्षाचा पहिलाच दिवस तिने बघितला, दुसऱ्या दिवशीपासून ती गेली. पण ते म्हणे, अहो पळकसाहेब ते बरोबर आहे, परंतु त्या कोमामध्येच होतं, त्यामुळे तो वर्ष बघितला काय नाही बघितला काय, ते व्हेंटिलेटरमध्ये असल्यामुळे त्यांनाही काही कळालं नसेल. यस प्रियांनो, आज अनेक जण, आता पळकसाहेबांनी प्रार्थना केली, अनेक जण व्हेंटिलेटरवर असतील. अनेक लोकांना हे वर्ष बघता आलं नाही, अनेक लोकांना वर्षाच्या आरंभीच या जगामधून गेले. परंतु आम्हाला 365 दिवस जगायचं आहे, 365 जीवर आपल्याला काम करायचं आहे. पण ते कसं आणि त्यामध्ये करायचं तरी काय, हा प्रश्न जर देवाने तुम्हाला आणि मला विचारला किंवा आपण स्वतःला विचारलं, तर ह्याबद्दल तुमची आणि माझी काय तयारी आहे. काय 2024 मध्ये जसं केलं, काय 2025 मध्ये केलं तसंच आम्हाला जगायचंय? नाही नाही नाही, असं होऊच शकत नाही. आणखी इथे कोणी देखील असा व्यक्ती नाही ज्यांचं वय 1 वर्ष वाढलं नाही. असं आहे का कोणी ज्याचं वर्ष 26 मध्ये प्रत्येकाचं वय वाढणार आहे, प्रत्येक जण 1 वर्ष वृद्ध होणार आहे, प्रत्येक वर्ष 1 वर्ष मॅच्युअर होणार आहे, प्रत्येक वर्ष व्यक्ती 1 वर्ष पुढे जाणार आहे. मग वचनाचं काय तिथेच, आत्मिक जीवनाचं काय तिथेच राहणार आहे का आम्ही, की मागे जाणार आणखीन? मग पुढे जात असताना आम्हाला काय पाहिजे? आणि त्यामध्ये ही बाब अतिशय महत्वाची आहे की देवाच्या राज्यामध्ये माझं स्थान आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या योजनेमध्ये माझं स्थान आहे. देवाचं एक उद्दिष्ट आहे, तो माझ्यासाठी आहे. माझी काहीतरी जीवनाबद्दल आणि या देवाच्या कार्यासाठी काहीतरी एक भूमिका असणं महत्वाचं आहे. आणि जर देवाने मला निवडून या नवीन वर्षामध्ये प्रवेश करून दिलेलं आहे, तर हे माझ्यासाठी किती धन्यतेची बाब आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. किती आशीर्वादाची बाब आहे की देव त्याच्या कार्यामध्ये मला नावानिशी ओळखतो. प्रेज द लॉर्ड. वचन सांगते की तुला तुझ्या नावाने हाक मारलेली आहे. प्रेज द लॉर्ड. जक्क करा करून खाली आहे, पापी येतो, परंतु तरी देखील त्यांचं देखील नाव जाणतो, कारण की जक्क आतापासून तारणारा जक्क ओळखला जाणार होता. प्रेज द लॉर्ड. यस, तुम्ही जरी पापी अधर्मीय, आज आपण मेजापाशी येणार आहोत, त्याच्या रक्ताची आणि त्याने सांडलेल्या रक्ताची, त्याचप्रमाणे वधस्तंभावर मोडलेल्या शरीराची आठवण करून आपण परत एकवार नवीन वर्षात प्रवेश करत असताना तो तुम्हाला नावानिशी ओळखतो. प्रेज द लॉर्ड. आज इथे अनेक तरुण असतील, त्यांचे विवाह झाले आहे किंवा होणार आहे, त्यांच्या मुलाबाळांना देखील ते ओळखतो. प्रेज द लॉर्ड. यस, त्यांच्या फ्युचरमध्ये काय घडणार आहे ते देखील माहिती आहे. तो केव्हा हे जग सोडून जातील ते देखील त्याला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड.
एवढं सर्व जर त्या देवाला माहित आहे, तर आम्ही त्या देवाला ओळखता का? स्वतःला प्रश्न विचारा की आम्ही या दिवसामध्ये देवाला आणखीन जाऊन ओळखणार का? आणि ह्याबद्दल जर विचार केला तर आम्ही अनेकदा कमी पडतो, आम्ही अनेकदा मागे पडतो. 2 तिमोथी 1 9 वचन आपण सर्व ज्यांना शक्य होईल त्यांनी जोरात वाचावं. 2 तिमोथी 1:9. 2 तिमोथी 1:9 हे बरोबर आहे का वचन बघा. त्याने आमच्या कृत्याप्रमाणे येस, तुमच्या कृत्यामुळे नव्हे, तुमच्या चांगुलपणा नव्हे, तर वचन काय सांगतं की त्याच्या संकल्प, त्याच्या योजनेनुरूप त्यांनी त्याची कृपा करून आम्हाला वेगळं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. वर्षाच्या 26 मध्ये त्यांनी त्याच्या कृपेमुळे, त्याच्या योजनेमुळे काय केलेलं आहे? वेगळं केलेलं आहे. पुढे यस, यासाठी की तुम्ही जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र असावं, त्याने अपेक्षा आहे की पवित्र जगावं. पुढे आणि ही कृपा केव्हा सुरू झाली? युगाच्या आरंभी तुमच्या आणि माझ्यासाठी ख्रिस्ताच्या ठाई, कोणाच्या ठाई नाही, ख्रिस्ताच्या ठाई ही ऑलरेडी योजलेली होती. प्रेज द लॉर्ड. की 2026 मध्ये XYZ प्रवेश करणार आहे, त्यांच्यावर मला ह्या वर्षी ही कृपा करायची, मला ह्यांना हे आशीर्वाद द्यायचे, या वर्षामध्ये मी ह्यांचं हे भलं करू इच्छितो, हे देवाने नियोजित करून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला चांगलं देणं आवडतं. प्रेज द लॉर्ड. हे लक्षात ठेवा. पण मित्रांनो, काय माहित पाळक साहेब, मिळतं की नाही मिळत, प्रॉब्लेम येणार का, काय अडचणी येणार नाही, दिसतं तर असं की प्रॉब्लेम समोरच उभा आहे वर्ष 2026 मध्ये, तर असं काही दिसत नाही बदलण्याची. यस, चिन्ह अनेक असतील, कदाचित आमच्या मनामध्ये डाऊट आणि संशय देखील असेल, परंतु देवाने काय योजलेलं, देव चांगलाच देतो. कदाचित समस्याच्या मागे देखील आशीर्वाद लपले असतील. प्रेज द लॉर्ड. कदाचित अंधाराच्या मागे प्रकाश लपलेला असेल, कदाचित अश्रूच्या मागे आनंद लपलेला असेल. प्रेज द लॉर्ड. हे आम्हाला नाही माहित, पण कोणाला माहित आहे? देवाला माहित आहे. त्यामुळे आपण कोणावर विश्वास ठेवायचा? देवावर. पण देवावर नुसतं विश्वास ठेवून बसणं चालणार नाही, कृती करणं महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी ही बाब आपण लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे की हा मुद्दा लक्षात ठेवा की तुम्हाला भूतकाळामध्ये म्हणजे पास्ट मध्ये काय मिळालेलं आहे? क्षमा मिळालेली आहे. प्रेज द लॉर्ड. इथे सर्वांना 2025 मध्ये काय मिळाले? देवाची क्षमा. आणि त्यामुळे आपल्याला क्षमेच्या द्वारे एक नवीन वर्षात प्रवेश मिळेल. वर्तमान तुमचा अर्थ पूर्ण झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आज तुमच्या जीवनाला एक अर्थ आहे का? कारण की तुम्ही येशूचे आहात. प्रेज द लॉर्ड. त्याचे पुत्र आणि कन्या, हे तुमचं जीवन अर्थपूर्ण जीवन आहे. आणि भविष्याच्या बद्दल म्हटलं तर तुमचं भविष्य येशूमध्ये सुरक्षित आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा, माझं भविष्य येशूमध्ये सुरक्षित आहे, येशूमध्ये सुरक्षित आहे. यस, तुमचं भूतकाळ का? कारण की तुम्ही निश्चितच क्षमा मिळवलेली आहे, तुम्ही तारले गेलेले आहे. त्यामुळे तर तुमचं वर्तमान येशूमुळे अर्थपूर्ण झालेलं आहे. तुम्ही उगाच काही करत नाही, निश्चितच त्या आशीर्वादासाठी जो देवापासून येतं त्यासाठी करतात. परंतु भविष्याच्या बद्दल 2026 बद्दल तू म्हणतो की ते ख्रिस्तामध्ये सुरक्षित असं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, यासाठी ही बाब आपण जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे की मग आम्हाला करायचं तरी काय, असं कोणतं काम देवासाठी करायचं. इथे किती आज्ञा लिहिलेल्या आहे? किती आज्ञा आहे? पर येशू ख्रिस्ताने 10 आज्ञा 2च आज्ञामध्ये कन्वर्ट केल्या. सांगू शकतात का कोणत्या 2 आज्ञा? 10 आज्ञा होत्या, पण येशूने डोंगरावरील जे प्रवचन होत्या, त्या डोंगरावरील प्रवचनामध्ये येशू ख्रिस्ताने त्याचं प्रत्येक आज्ञाचं विश्लेषण केलेलं आहे की असं आहे, असं आहे, असं असं वगैरे. परंतु त्याने म्हटले ह्या 2 आज्ञा जरी पाळल्या तर तुम्ही या 10च्या 10 आज्ञा पूर्ण केलेल्या आहे, ज्या नियमशास्त्राचं ते पूर्ण. तर पहिली आज्ञा कोणती आहे? तू जशी काय लिहिलेलं आहे की एकच व्यक्तीवर प्रीती कर, मनाने, विचाराने, कृतीने आपल्या देवावर आद्यस्थान दे आणि त्याच्यावरच प्रीती कर. आणि जशी स्वतःवर तशा या 2च आज्ञा मी देतो, येशू ख्रिस्ताने म्हटलं. पहिली प्रीती कोणावर?
देवावर दुसरी प्रीती, मग आपलं काय, आम्हावर कोणीच प्रीती करत नाही पळत साहेब, सगळंच आमचं हिडीस करतं. आणि या वर्षी तर आपल्याला बघतच आहे आपण, ख्रिस्ती लोकांवर किती प्रीतीचं एकदम ओघच दिसून येते आपल्याला. 25 तारखेला तर खूपच प्रीती केली. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, तर जगाने कशी प्रीती केली त्याच्या लोकांवर हे आपल्याला दिसूनच आलेलं आहे. प्रीती ही सगळ्यात मोठी आज्ञा आहे. प्रेज द लॉर्ड. संत पाऊल देखील पुढे म्हणतो की सर्व काही मिळालं पण तुमच्या काही प्रीती नाही तर सर्व काही शून्य आहे. आणि यासाठी या वर्षामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रीती करायची. प्रेज द लॉर्ड. तुमचं जीवनातलं मूळ मंत्र म्हणा ती प्रीती. मग कोणावर प्रीती करायची? स्वतःवर, आपल्या मुलाबाळांवर. अनेक जण देवावर प्रीती करतात पण शेजाऱ्यांवर प्रीती करत. आणि जर तुम्ही प्रीती करत नाही तर तुम्ही लबाड आहात असं देवाचं वचन सांगतात. प्रेज द लॉर्ड. जे दिसतात त्यांच्यावर प्रीती करत नाही तर न दिसणार देवावर तुम्ही कशी प्रीती करू शकता? मी फार मोठे मंत्र आणि फार मोठे तुम्हाला या वर्षी संकल्प सांगत नाही. एकच संकल्प आहे जे पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आणि जगाच्या निर्मितीपासून पिताने आम्हाला दिलंय की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. आणि प्रीतीबद्दल देव देखील म्हणजे प्रभू येशू देखील हे शिक्षण करतो की तुम्ही स्वतःपेक्षा जास्त इतरांवर प्रीती करा. मागील दिवसामध्ये मी एक उदाहरण बघत होतो, कदाचित आपण देखील बघितलं होतं की एक मोठा बंगला आहे आणि त्याचं CCTV तिथे फुटेज दाखवत होते. आणि त्या दरवाजाच्या मोठं कंपाऊंड आहे, मोठं कंपाऊंड वॉल आहे आणि मोठं गेट आहे. त्याच्या मग बाहेर काळे कपडे घातलेले 8-10 दरोडेखोर उभे होते. ते 8-10 दरोडेखोरांनी त्याला घेरलं. रात्रीचे काहीतरी 2-2:30 टाइम दाखवत होतो त्या टीव्ही मध्ये. आणि मग कुत्रे 2 असे मोठे मोठे कुत्रे तिथे दाखवले. ते धावत ओढत 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 आले, जोर जोरात भुंकायला लागले, खूप भुंकायला लागले. पण दरोडेखोर काही घाबरले नाही. एक दरोडेखोराने आपली पिशवीत हात घातला आणि गेटच्या वरून 2-3 मांसचे तुकडे टाकले खाली. कदाचित बघितलं असेल आपण. 2-3 मांसचे तुकडे तिकडे टाकले आणि ते कुत्रे लगेच त्याला खाऊ लागले. आणि कुत्रे ते खाल्ल्याबरोबर ते पटापट त्यांनी उडी मारली. कुत्रे जे होते ते खाण्यामध्ये गुंग आहे. ते 8-4 दरोडेखोर आत घुसले आणि कुत्रे त्याच्या मागे मागे शेपटी हलवत हलवत चालले. आणखीन द्या बाबा आम्हाला, आणखीन द्या आम्हाला बाबा. आजवर या घरामध्ये कितीतरी लोक घाबरायची यायला की बाबा ह्यांच्याकडे भयानक 2 कुत्रे आहे, या घरात एकदम सुरक्षित आहे, यांना कोणी देखील काही करू शकत नाही. परंतु आज ते जे प्रामाणिक कुत्रे होते ते या मांसच्या थोड्याशा तुकड्यासाठी काय करते, चोरांच्या मागे शेपटी हलवत फिरते. हो प्रियांनो, या वर्षामध्ये अनेक जगिक देहिक गोष्टी मिळतील तुम्हाला आणि तुम्ही त्याच्या मागे शेपटी मागत फिरणार. आणि आपल्या देवाची जे इस्टेट आहे ते तुम्ही आणि मी आहात, तुम्हाला आणि मला दिलेले लोक आहे, त्यांचा नाश होताना दिसणार आहे. ते लोक दरोडेखोर घुसले, घर फोडलं, लोकांना मारझोड केली आणि पळून गेले. कुत्र्यांनी काहीच केलं नाही. कुत्र्यांनी काहीच केलं नाही. हो प्रियांनो, या वर्षामध्ये तुम्हाला आणि मला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की देवाने तुम्हाला शेपटी हलवण्यासाठी नव्हे, देवाने तुम्हाला कोणाचं तरी चापलुसी करण्यासाठी नव्हे, देवाने तुम्हाला ते मांस खाण्यासाठी नव्हे, तुम्हाला मजा करण्यासाठी नव्हे, पैसे कमवण्यासाठी नव्हे, तर देवाची एक विशिष्ट योजना पूर्ण करण्यासाठी या जगात पाठवलेला आहे आणि जिवंत ठेवलेला आहे. आणि ती योजना आहे देवावर प्रीती आणि मनुष्यांवर देखील प्रीती. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आपण वाचूया 1 योहान 3:14. यामध्ये 1 योहान 3:14. आणि यामध्ये योहान काय म्हणतो बघूया. 1 योहान 3:14. हा 3:14. आज काय सगळे रॉंग वाचत आहे. हा वाचा यार. आपण आपल्या बंधूजनावर प्रीती करतो तर यावरून आपल्याला कळून येतं की आपण 2025 मधून निघून 2026 मध्ये आलेलो आहोत. तो 2025 मध्ये जुन्या भूतकाळामध्ये जगत आहे.
परत एक वार रिपीट करतो, बंधुजनावर आपण प्रीती करतो, यावरून आपल्याला कळून येतं. हे देवाने तुम्हाला मला सांगितलेलं, हे आपल्याला कळायला पाहिजे की आपण बंधुजनावर प्रीती करतो म्हणजे आपण मरणातून 1 वर्ष 2025 मध्ये अनेक लोक गेले, पण आपण त्याच्यामध्ये नाही. आपण मरणातून यासाठी जीवनामध्ये आलो, कारण की जी प्रीती देव तुम्हाला आणि मला करतो, ती प्रीती आपण जगाला वितरित करण्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला मरणात नव्हे तर जीवनात पाठवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. किती लोकांना जगायचंय? सगळे म्हणते बाळगता का विचारायचं का, कोणाला मारायला नाही, प्रत्येकाला जगायचंय. आपण जगत असताना इथे लिहिलेलं, ज्यांची प्रीती मेली तो मेलेताच जमा आहे. तो देवाच्या दृष्टिकोनाने तो मेलेला आहे. तुम्हामध्ये जर प्रीती जिवंत आहे, प्रेम जिवंत आहे, तर आम्ही खऱ्या अर्थाने ख्रिस्तामध्ये वाढत आहोत आणि ख्रिस्ताचे आशीर्वाद घेणारे असे झालेले आहोत. आणि ही बाब देखील आपण लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तिसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया की सेवेसाठी पाचरण, कॉलिंग फॉर सर्व ऑफ गॉड. सेवेसाठी पाचरण. तुम्हाला आणि मला आज जे पवित्र मंदिरात बसले किंवा जे ऑनलाईन आमामध्ये जॉईन झालेले आहे, त्या प्रत्येकाला देवाने बोलवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक जण ते कॉलिंग झालेली आहे मला, आणि आता मी सुवार्तिकाची सेवा करल, मी वर्शिप लीडर बनल, मी निश्चितच पाळक बनल, मी इव्हेंजलिस्ट बनल, मी प्रॉफिट्स बनल. यस, चांगली गोष्ट आहे, कारण की हे देवापासून असणं गरजेचं आहे. परंतु बाकीच्या लोकांना कॉलिंग नाही का? हा अनेकदा प्रश्न निर्माण होतो, कारण की फार कॉलिंग हा शब्द फार आपल्या समाजामध्ये प्रसिद्ध आहे की मला ह्याची कॉलिंग आहे, मला त्याची कॉलिंग आहे, मला त्याची कॉलिंग आहे. यस, चांगली गोष्ट आहे. परंतु देवाने तुम्हा सर्वांना या जगामध्ये कॉलिंग घेऊनच पाठवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऐकतो म्हणजे तुम्ही आणि मी काय केलेलं आहे, त्याचे पाचरित लोक आहोत. परंतु नुसते मिशनरी किंवा फादर किंवा प्रिस्ट किंवा बिशप्स किंवा आपण म्हणू इव्हेंजलिस्ट किंवा प्रॉफिट, हेच नुसते पाचरित केलेले लोक नाही. आणि यासाठी आपण एक वचन वाचूया की 1 पेत्र 2 अध्याय 9 वचन. 1 पेत्र आपण नेहमी वाचतो. 1 पेत्र 2 अध्याय आणि 9 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे वाचा. देवाचे स्वतःचे लोक, हा पुढे, कशाला कॉलिंग आहे? जे गुण ख्रिस्तामध्ये, जे त्याने तुम्हाला अंधकारातून काढून जे प्रकाशात काय केलेलं आहे, पाचारण, काय लिहिलेलं आहे तिथे, पाचारण केलेले आहे, ते गुण तुम्ही प्रसिद्ध करा. यस प्रियानो, आम्ही सर्व अंधकारात होतो. आज देखील आपण प्रभू वचनाच्या मेच्या पाशी येत असताना इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती म्हणणार आहे की प्रभू मी चुकलो. 2025 मध्ये, मागील दिवसामध्ये तुला न आवडणाऱ्या गोष्टी माझ्या जीवनात होते. मी अनेकदा अशा गोष्टी केल्या. मला माहित होता की मी देवाला दुखवत आहे. मला माहित आहे की मी येशूच्या रक्ताचा अपमान करत आहे. मला माहित आहे की मी अनेक अशा गोष्टी केल्या ज्याच्यामुळे खरोखर देव म्हणाल की ह्या सेवकाला मी इतकं दिलं, परंतु हे हा कशा प्रकारे मला रिप्लाय करतो. तरी देखील आम्हाला ही गोष्ट माहिती की देवा कृपाशील आहे, दयाळू आहे, तो माझ्यावर प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला क्षमा करेल. आणि यासाठी पित्या मी सर्व पापपत्री घेतो, तू विश्वसनीय नाही, माझ्या पापांची क्षमा कर. जेव्हा आपण इकडे गुढी टेकू, आपल्या हातामध्ये मोडलेलं शरीर याची आठवण ती भाकर येईल, आणि आपल्या हातामध्ये प्यायला येईल जे आठवण आहे की त्या वधस्तंभावर माझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे. त्या सर्व रक्ताच्या द्वारे तुम्हाला शुद्धता बहाल करण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. शुद्धता बहाल केल्यानंतर काय करायचं, परत तसे पुढचं प्रभुवचन फेब्रुवारीमध्ये येणारच आहे. पळायचं 1 फेब्रुवारीला, 1 फेब्रुवारी प्रभुवचन आहे. आणि कधी कधी मी विचार करतो, आपण देखील कदाचित विचार, की माझा बाप्तिस्मा झाला. आज 2 बहिणी प्रथमच प्रभुवचन घेणार आहे, कारण की मागील दिवसामध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्मा झाला, प्रभू वचन घेतलं की लगेच देवाने मला वर उचलून घ्यायला पाहिजे. म्हणजे कसं, पाप करण्याचं कशाला देव सोडतो, बाहेर का जाऊ देतो, मला का जगामध्ये जाऊ देतो, लगेच वर उचलून घ्यायचं. म्हणजे पाप होणारच नाही माझ्याकडून. का? कारण की मी इथून बाहेर गेलं की रस्त्यामध्ये पापी म्हणजे सैतान उभा राहतो. बरोबर आहे की नाही? बाहेर पडलो की आपण जगामध्ये जातो, जगात गेलो की काही ना काही अशा गोष्टी घडतात की परत पाप घडतं. कशाला देव एवढे भानगडी करतं, डायरेक्ट उचलूनच घ्यावं ना.
आणि मग पापच घडणार नाही माझ्याकडून, म्हणजे मी डायरेक्ट स्वर्गातच जाईन. बरोबर आहे की नाही? वाटतं की नाही आपल्याला सर्वांना? मग का देवाने सोडलं? कारण की बाहेरचा सगळ्याकडे पाप आहे, अशुद्धता आहे, दुबळेपण आहे, शाप आहे, अशुद्ध गोष्टी, आणि आम्ही सहज करून जातो. आता हा विचार तुम्हाला आणि मला आलाच असेल, बरोबर आहे की नाही? परंतु प्रियांनो, एकच लक्षात घ्या, तुम्ही येशूच्या रक्ताच्या द्वारे धुतलेले शुद्ध लोक आहे, जे इतरांवर प्रीती करतात. प्रेज द लॉर्ड. आपण गृहीत मानूया की आजपासून आपण प्रीती सुरू केलेली आहे, की माझा जीवनाचा उद्देश आहे शत्रूंवर पण प्रीती करावी. हा उद्देश घेऊन मी बाहेर पडलो, आणि बाहेर पडल्यानंतर इथे काय लिहिलेलं आहे की तुमचे सत्कृत्य जे आहे ते लोकांना प्रदर्शित करण्यासाठी. म्हणजेच काय करत आहे आपण? प्रीती लोकांना जेव्हा प्रदर्शित करतो तेव्हा लोकांना प्रीती कळेल. प्रेज द लॉर्ड. आणि मग तुम्हाला ह्या सर्व देवाच्या सेवेबद्दल, या सर्व केलेल्या कार्याबद्दल काय मिळणार आहे स्वर्गामध्ये? काय ठेवलेले तुमच्यासाठी? मुकुट ठेवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. हा, त्यावर मी संदेश दिलेले आहे. तुम्हासाठी काय ठेवलेलं आहे? मुकुट. डायरेक्ट उठलून घेतलं तर मुकुट कसं मिळणार? काहीच नाही केलं आम्ही, तर त्या चोरासारखंच होऊन जाऊ आपण. तू माझ्यावर सुख लोकात असशील, कारण की त्यांनी येशूच्या स्वरूपाला ओळखलं, त्यांनी पापांची प्रायश्चित केलं, आणि देवाने म्हटलं, येशूने म्हटलं तू माझ्यावर सुख. काहीच केलं नाही त्यांनी. काही सेवा केली का त्यांनी? नाही. परंतु प्रियांनो, तुम्हाला आणि मला संधी दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. जगण्याची संधी. जगण्याची संधी म्हणजे काय? नुसतं खा प्या मजा करा, मग शेवटी येतात, पाळक साहेब चला चला लवकर चला लवकर चला. काय अहो, आता कधी काय होईल? प्रभू भोजन पण घेऊन या, भाकर पण घेऊन या. त्याला प्रभू भोजन द्यायचं. प्रभू भोजन करतोय तो. कुठे होईल पाळक साहेब? कुठे? वचन वाचा, प्रार्थना करा, प्रभू भोजन द्या. म्हणजे कसं शुद्ध आणि पवित्र, मग जाईल डायरेक्ट स्वर्गामध्ये. प्रियांनो, चांगली गोष्ट आहे ही. काही वाईट गोष्ट मी निश्चितच म्हणणार नाही. ही गोष्ट योग्य आहे, काय चुकीचं नाही. परंतु प्रियांनो, कितीदा तरी आपल्या आयुष्यामध्ये आम्ही प्रभू भोजन घेतलेलं आहे, परंतु तिकडच्या तिकडेच राहिलेलं आहे. कितीतरी वर्ष आमच्या आयुष्यातले निघून गेले, परंतु आमच्यामध्ये काहीच बदल झाला नाही. पण या वर्षी देखील तीच वृत्ती जर तुम्ही ठेवली, तर तुम्हाला आणि मला या प्रभू भोजनाचा लाभ आणि नवीन वर्षामध्ये देवाने नेण्याचा लाभ मिळाला तरी काय? त्याचा बेनिफिट काय घेतलं? तुम्ही बदल काय घडवला? देवासाठी केलं तरी काय? हा जर प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला, तर आम्हाला वाटेल की नाही, तिकडेच चालतं. त्याच गोष्टी बाळासाहेब रिपीट करतात, त्याच गोष्टी आम्ही रिपीट करतो, आणि त्यामुळे आमच्यामध्ये वाढच नाही. देवाचं वचन सांगतं की इतक्या दिवसात तुम्ही काय जड अन्न खाणार व्हायचं, परंतु अद्याप तुम्ही दूधच पिणारे आहात. आणि ह्यावरून आम्हाला ही बाब कळते की तुम्हाला आणि मला लगेच देवाने यासाठी उचललं नाही की जेव्हा तुम्ही उर्वरित आयुष्य तारल्याने म्हणून जगतील, तेव्हा अनेकांना देवाच्या प्रीतीच्या द्वारे तारणापर्यंत ख्रिस्तामध्ये घेऊन यावं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुमच्या नावाच्या समोर अनेक लोकांना तारण मिळालेलं आहे असं दिसेल. जसं काल आम्ही वेस्लीचं बघत होतो, त्याच्यामध्ये त्यांनी 2 खंड, कॉन्टिनेंट त्यांनी बदलून टाकले. युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये त्यांनी संजीवन आणलेलं आहे, आणि आज देखील तिथे प्रभूची महान सेवा आणि राष्ट्र ते ख्रिस्ती राष्ट्र आहे. प्रियांनो, त्याचं जीवन जे आहे किंवा आपलं जीवन जे आहे ते सेवेकरी म्हणून ठेवलेलं आहे. आणि जर सेवेकरी जर म्हणून त्याला ठेवलेला आहे, तर त्याचा उपयोग काय करायला पाहिजे? देवाच्या गौरवासाठी करायला पाहिजे. आणि संधी देव देतो, तर जितके वर्ष तो देवतो तितके वर्ष काय करायला पाहिजे? आपण अनेकांना ख्रिस्ताची प्रीतीची घोषणा करायला पाहिजे, प्रीती विदित करायला पाहिजे, प्रीती आपली दाखवायला पाहिजे. आणि त्याद्वारे लोक म्हणतील, खरोखर हा एवढी प्रीती करतो, ह्याचा देव किती प्रीतीमय आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण किती योहान 3:16 केलं, परंतु आमच्यामध्ये जर प्रीती नाही. मी अनेकदा म्हणत असतो की जे इतर लोक आहेत ते पवित्र शास्त्र जास्त वाचत नाही, जास्त पवित्र शास्त्राचा त्यांचा अभ्यास पण नसतो. अनेक लोकांना पवित्र शास्त्र माहीत पण नाही किंवा ते वाचत पण नाही, कारण की आपलेच लोक वाचत नाही, तर त्यांना काय दोष द्यायचं बाहेरचे? आपलेच लोक किती. त्याच्यासाठी आम्ही आता कॅलेंडर देणार आहोत. त्या कॅलेंडरमध्ये 365 दिवसामध्ये संपूर्ण बायबल कसं संपवायचं त्याचा प्लॅनर आहे, ते आपण आता आपल्या हातात मिळणार आहे. तर हा प्रश्न आहे की जर आपणच वचन वाचत नाही, आपल्यालाच बायबल कळत नाही, तर आपण इतरांना काय सांगणार? परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, तुम्ही आणि मी चालते फिरते देवाचे बायबल आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बाहेरचे लोक बायबल भले वाचत नसतील, परंतु तुम्हाला आणि मला ते योग्य प्रकारे वाचतात, योग्य प्रकारे वाचतात. आणि त्यामुळे आज देखील जरी मारझोड होत असली,
जरी लोक आपल्यावर अनेक आरोप प्रतिरोप करत असतील, परंतु ते सगळे म्हणतात की नाही, ख्रिस्ती लोक दयाळू आहे, कृपाळू आहे, क्षमाशील आहे, प्रीती करणारे लोक आहे. ते असे लोक का काय हे आमचं एक साक्ष निर्माण झालेली, कारण की आमच्यापैकी अनेक लोकांनी, आपल्यापैकी बहुत अशा लोकांनी आपल्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्ताची प्रीती जगाला प्रगट केलेली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता हा प्रश्न मी, हाच विचार तुमच्या समोर ठेवतो की या वर्षामध्ये आम्हाला ते अधिक करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हा, लोकांनी म्हणतात काय बायबल प्रार्थना करता, तुमच्या बायबलमध्ये हे लिहिलं आहे का तुमच्या जीवनामध्ये? असं जर कोणी उलटून बोललं तर किती आपल्याला लाज वाटायला पाहिजे. कदाचित ते तोंडावर बोलणार नाही, कदाचित तोंडावर बोलत पण नाही ते, परंतु मनात म्हणत असतील अशाच असतात का ख्रिस्ती लोक? या बाईच्याकडे बघा, या बाबाच्याकडे बघा, यांच्या घरातली अवस्था बघा, हे असे ख्रिस्ती असतात का? असं जर म्हणतात तर हे कोणाचा अपमान आहे? तुमचा नाही, तर देवाचा अपमान आहे. कारण की तो देव हा तुमच्यामध्ये आला असताना त्या देवासाठी तुम्ही कार्य करण्यास कमी पडत आहात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जो देवावर प्रीती करतो, तो त्याच्या आज्ञा पाळतो, तो देवावर प्रीती करतो, त्याची इच्छा पूर्णतेस नेतो, जो देवावर प्रीती करतो त्याच्यासाठी आपलं जीवन समर्पित करतो, जो देवावर प्रीती करतो तो रेग्युलर बायबल वाचतो, तो देवावर प्रीती करतो त्याच्या मंदिराला रेग्युलर येतो, तो देवावर प्रीती करतो, तो आपल्या घरातल्या सर्व लेकरांना घेऊन प्रार्थना करतो, तो देवावर प्रीती करतो, तो जगातले लाभ नाही तर नुकसान झालं तरी चालेल, परंतु मी भ्रष्टतेत जाणार नाही, अशा प्रकारचे जीवन जगतो. प्रेज द लॉर्ड. कितीतरी गोष्टी सांगता येतील. आणि जेव्हा आपण हे करतो तेव्हा तुमच्या आणि माझ्यामध्ये देवाची प्रीती दिसते, ते लोक बघतात. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा लोक बघतात ते म्हणतात की खरोखर ह्याचं जीवन प्रीतीमय येशू सारखं आहे. येशूने जगावर एवढी म्हणते की मरण आलं तरी त्याने प्रीती सोडली. आणि तो म्हणतो हे बापा, यांना बोलतात की नाही सगळे लोक, ज्यांना बायबल माहित नाही ते देखील म्हणतात की नाही नाही, यांचा येशू काय आहे, हा असा देव आहे की तो मरताना पण म्हणतो की शत्रूंना क्षमा करा. त्यामुळे हे लोक कधी देखील उलटून बोलणार नाही, कधी देखील अशा प्रकारे आक्रमणचं प्रतिक्रमण ते करणार नाही, कारण की हे त्या येशूचे फॉलोअर्स आहे. प्रेज द लॉर्ड. ह्यामधून प्रीती दिसून येते. आणि त्यामुळे जर तुम्हाला निवडलेले वंश, याजक गण, पवित्र राष्ट्र, त्याचे स्वतःचे लोक, ज्याला अंधकारातून मुक्त करून देवाच्या प्रकाशात आणले, असं जर तुम्हाला दाखवायचं आहे तर त्याचे गुण आम्हाला प्रदर्शित करावे लागणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रीती एक नाही, परंतु आपल्याला माहिती आहे आत्म्याच्या फळांपैकी एक फळ आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु प्रीती आहे तर बाकीचे फळ पण तुमच्यामध्ये हळूहळू येतात. परंतु सर्व काही फळ आहे, परंतु हे फळ नाही तर त्याचा काही देखील लाभ नाही. आणि यासाठी प्रीती जपणं हे अतिशय महत्वाचं आहे. चीनमध्ये जेव्हा कोणताही मंडळीमध्ये एक नवीन विश्वासू व्यक्ती येतो, कोणी नवीन व्यक्ती विश्वासू येतो, आपल्या मंदिरामध्ये आपण प्रार्थना करूया. काल देखील चेन प्रेयर होती आणि आम्ही विशेष करून सिस्टर सुरेखा यांनी प्रार्थना केली की प्रभू 2026 मध्ये अनेक विश्वासणारे, अनेक प्रार्थनाशील लोकांची भर या मंडळीमध्ये पडू दे. प्रेज द लॉर्ड. मी आपल्या सर्वांना हीच विनंती करतो की ही प्रार्थना तुम्ही करा, परंतु या प्रार्थनेमध्ये एक आणखीन ऍड करा की प्रभू, माझ्या घरातले पण अनेक लोक आज जे मंदिराला येत नाही, त्यांना देखील तू त्यामध्ये समावून घे. प्रेज द लॉर्ड. यस. बाहेरच्या लोकांच्या बद्दल तर आपण करतो, पण आपल्या घराचं काय? आपल्या घरातले सर्व लोक आहे का? निदान मंदिराला तर यावं त्यांनी. पुढची मिनिस्ट्री वगैरे तर देव देईल, आत्मा कार्य करेल आणि ते बदलतील, परंतु निदान तेवढं तरी असावं. चायनामध्ये जेव्हा नवीन लोक मंदिरामध्ये येतात तेव्हा ते लोक येणे प्रकारे म्हणतात की येशूने मंडळीत मला पाहणारे, येशूने काय केलं, मंडळीमध्ये पाहणारे नवीन नेत्र दिलेले आहे, मंडळीमध्ये ऐकणारे नवीन कान दिलेले आहे, मदत करणारे नवीन हात दिलेले आहे आणि प्रेम करणारं नवीन हृदय दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यस. हे लोक नाहीये, हे हात आहे, कान आहे, नाक आहे, हृदय आहे, हे घेऊन आलेले आहे. आणि ह्यांच्यामध्ये जेव्हा नवीन आहे तर नवीन लोक काय असतात? स्ट्रॉंग असतात. नवीन लोक प्रार्थनाशील असतात. नवीन लोक विश्वासात मजबूत असतात. पुराणे लोक तेच आपले जुने परंपरा चल रे ये चलने जो, पण नवीन लोकांना तसं नसतं. आणि त्यामुळे ही बाब आपण लक्षात ठेवावं की नवीन लोक जेव्हा येतात तेव्हा त्यांना काय करायला, तर तुम्हाला आणि मला अधिक प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि त्या नवीन लोकांना दिसायला पाहिजे की जे आमच्या बरोबर राहणारे जे सिनियर आहेत, जे आमच्या बरोबर आहे, ते आणखीन पण विश्वासात मजबूत आहे, म्हणजे त्यांची आणखीन पण वाढ होईल.
नाही तर अनेक नवीन लोक येतात आणि ते बघतात, अरे येतो आमचे बी गायब इथे, काय राहायचं या मंडळीमध्ये. हा देवाचा अपमान आहे प्रियांनो, हा देवाचा अपमान आहे. प्रेज द लॉर्ड. नवीन वर्षामध्ये आमच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ, आत्मिक वाढ दिसणं अतिशय गरजेचं आहे. आणि ते वाढ दिसण्यासाठी देवाची प्रीती आठवा आणि आम्ही इतरांवर प्रीती करा. बघा, ही वाढ दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी संत पौल फिलिप्पी 3:14 मध्ये लिहितो की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाचे वरील पाचन या संबंधाने बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादावरील खुणेकडे मी धावतो. हेच माझे काम आहे. काय करतो? बक्षीस. किती लोकांना बक्षीस पाहिजे? सगळेजण म्हणतात आम्हाला पाहिजे. ते बक्षीस कोणाचे बक्षीस पाहिजे? जगातलं बक्षीस तर आपल्याला आवडतं, निश्चितच आनंद वाटतो. साधा एक गुलाबाचा फुल दिला तरी आपल्याला आनंद वाटतो की आम्हाला सुंदर फुल दिलेलं आहे, ओजसने फोटो काढलेला आमचा आणि लगेच म्हणता ओजस पाठव ना फोटो. या चर्चमध्ये पण आज अनेक लोकांनी मागच्या ह्याच्यामध्ये पुष्कळ फोटो काढलेले, कारण की आपल्याला चर्च देखील आवडले, कारण की आपल्याला अनेक गोष्टी आवडतात, आपलं मन आनंदित करणार आहे. परंतु एक बक्षीस जे आहे ते देवाने देखील तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तो मुकुट तुमची आणि माझी वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. यस. परंतु ते मुकुट मिळवण्यासाठी किती काम करायचं, किती दिवस काम करायचं हे आमच्या हातामध्ये नाही. कदाचित या वर्षाच्या मध्येच आपल्याला बोलवणं आलं, कदाचित या महिन्यामध्येच आपल्याला बोलवणं आलं, कदाचित या दिवसामध्येच आपली काही अशी परिस्थिती बदलली तर काय? आम्ही काहीच केलेलं नाही, आमच्या जीवनामध्ये काहीच बदल झालेला नाही. आम्ही ते 25 मध्ये जे होतो तसेच 26 मध्ये आहोत. तर मग आम्हाला कोणत्या प्रकारचं बक्षीस मिळेल याबद्दल गांभीर्याने विचार करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याकरता अनेक जण आहे, त्यांना वाटतं आम्हाला पाळकच बनायचं, आम्हाला सुवार्थिकच बनायचं, आम्हाला मिशनरीज बनायचं, आम्हाला कॅर लीडर बनायचं. परंतु एकच लक्षात ठेवा, जे पर्दे के पिछेचे कलाकार आहे त्यांना लोक जरी बघत नसले तरी देव बघतो. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या सर्व दिवसामध्ये मंदिरामध्ये अनेक लोक आहे जे कदाचित आज हे मंदिर उभं राहिलेलं आहे, त्या लोकांनी मंदिराचं वैभव पण बघितलं नाही, परंतु त्यांनी त्या काळामध्ये मेहनत केली, श्रम केली आणि त्यामुळे आज मंदिर दिसतंय. प्रेज द लॉर्ड. या ख्रिसमसच्या कार्यक्रमामध्ये अनेकांनी श्रम केले. कदाचित पाळक किंवा एल्डर समोर दिसत असतील, परंतु ते लोक पुढे दिसत नाही. परंतु ते कार्य, त्यांच्या कार्याची नोंद कोण ठेवत आहे? देव ठेवत आहे. देव ठेवत आहे. आणि देव अशा लोकांना जे स्वतःच्या मानासाठी, स्वतःच्या कौतुकासाठी काम करत नाही, तर देवाची महिमा हो, देवाला मान सन्मान मिळो त्याच्यासाठी ते नावासाठी नव्हे तर गौरवासाठी काम करतात. ते महान आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या घरामध्ये एक सुंदर झुंबर होतं आणि सगळे लोक यायचे. आमचा रेल्वे क्वार्टर होता, बंगला होता आणि ते झुंबर होतं. आणि त्या झुंबरकडे सगळे जण म्हणायचे, वा किती सुंदर झुंबर आहे. असंच झुंबर, मोठं झुंबर होतं आणि खूप कलरफुल होतं, खूप छान होतं. आणि सगळे लोक त्यांना बघायचे, सगळ्यांना आनंद वाटायचा, किती सुंदर झुंबर आहे. परंतु त्या झुंबरच्या बरोबर एक नाईट पण होत, नाईट लॅम्प पण होता. आता आपल्या घरामध्ये कोणी आला, वा किती छान नाईट लॅम्प, असं म्हणणार आहे का कोणी? म्हणणार आहे का कोणी? तो झुंबरच्या या लाईटच्या समोर विचारायचं काहीच नाही. परंतु रात्री जेव्हा झोपतो आपण तेव्हा झुंबर चालू राहणार का? काय राहणार? आणि मग जेव्हा आपण रात्री उठतो तेव्हा आपल्याला त्या झुंबरचा प्रकाश नाही, अंधारामध्ये कोणाचा प्रकाश कामी येतो? नाईट लॅम्पचा प्रकाश. जरी त्याला मान सन्मान नाही, परंतु ठेचाळण्यापासून तो आमचं संरक्षण करतो, पडण्यापासून आमचं संरक्षण करतो. तोच नाईट लॅम्प आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा अंधारात मार्ग दाखवण्यासाठी काय मार्गदर्शक बनतो. प्रेज द लॉर्ड. त्या समय झुंबरचं काही काम नाही, झुंबरचं कौतुक होत आहे, पण लहान हा नाईट लॅम्प आम्हाला सुरक्षित ठेवतो. प्रेज द लॉर्ड. आज अनेक असे नाईट लॅम्प आहेत, आपल्या मंदिरामध्ये पण आहे. कदाचित त्यांना गौरव मिळाला नसेल, कदाचित त्यांना मान सन्मान मिळाला नसेल, कदाचित त्यांचं कौतुक झालं नसेल, परंतु त्यांच्या प्रार्थना, त्यांचे दानार्पण, त्यांची मदत, त्यांचं धावपळ यामुळे आज देवाचा आणि मंदिराचा गौरव झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हे सर्व कार्यक्रम यशस्वी झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांना कदाचित आम्ही मान देऊ शकलो नाही, कदाचित आम्ही ओळखूही शकलो नाही, परंतु देव हे सर्व गोष्टीची नोंद करत आहे. प्रेज द लॉर्ड. हो, खारीचा वाटा जरी तुमचा असला, थोडंसं काम जरी तुमचं असलं, आणि त्याच्याबद्दल मी नेहमी म्हणतो की शाबास भल्या विश्वासू, थोडक्याबद्दल तू विश्वासू राहिला, आता तुझी नेमणूक तिथे बहुतांवर करेल. प्रेज द लॉर्ड.
यस, आम्ही थोडंसं काम करत राहिलो, परंतु ते काम विश्वासूरित्या करत राहिलो. आम्ही नुसती प्रीतीच जाहीर करत राहिलो. कदाचित आमचं शिक्षण ज्ञान नाही, परंतु ख्रिस्ताचा प्रकाश आमच्या जीवनाच्या द्वारे प्रगट होत राहिला. परंतु प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, ते जग त्याला ओळखू शकणार नाही. जग ह्याला त्याच्याबद्दल महत्वही वाटत नाही, परंतु देव त्याला निश्चितच योग्य पद्धतीने गौरव देणार. प्रेज द लॉर्ड. यस, आमच्या वाडवडिलांच्या वेळेस कदाचित त्यांना वाटलंही नसेल की पुण्यासारख्या शहरामध्ये, या मोठ्या नगरामध्ये आम्ही राहणार, आमची अशा प्रकारे वाढ होईल, आमचे मुलं बाळ नातवंड सगळे आमच्या समोर असतील. परंतु त्यांना जसं होत होतं तसं त्यांनी केलं. प्रेज द लॉर्ड. त्या विश्वासू जीवनाचा लाभ तुम्हाला आणि मला मिळत आहे आज. प्रेज द लॉर्ड. त्याचा लाभ तुम्हाला आणि मला मिळत आहे, आणि तुम्ही मी काय करणार आहोत ज्याचा लाभ आमच्या येणाऱ्या पिढीला मिळावा. प्रेज द लॉर्ड. तो लाभ मिळो अगर न मिळो, पण तो देव निश्चितच तुमच्या आणि माझ्याद्वारे प्रसन्न होण्यासाठी कार्य करेल, ही बाब तुम्ही जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि शेवटचा मी मुद्दा घेतो, आणि काही मुद्दे मी नंतर घेणार आहे, आणि त्यामध्ये सेवा कार्य करायची आज्ञा, चौथा पॉइंट आहे, तिथे मी संपवतो, कारण की 7 पॉइंट आहे. हे इच्छा व्हॉलेंटरी नाही आहे. हे काम करायचं तर करा, नाही करायचं तर नका करू. आले चर्चमध्ये तर या, नाही यायचं तर नका येऊ. बायबल वाचायचं तर वाचा, नाही वाचायचं तर नका वाचू. प्रार्थना करायची तर करा, नाही करायचे तर नका करू. मुलाबाळांना घेऊन मंदिरात या, नाही तर नका येऊ. असं हे असं स्वैच्छिक काम नाही आहे. हे तुम्हा आणि माझ्यासाठी, जर तुम्ही सेवक आहे तर तुम्हाला ते करायचं म्हणजे करावंच लागणार आहे, यासाठी की त्याचा हिशोब देवाला द्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. यासाठी नव्हे की तुम्हाला इथे, परंतु तिथे तर तुम्हाला हिशोब द्यावा लागणार, म्हणजे लागणारच आहे. आणि अनेक जण आपल्याला या दिवसामध्ये हे म्हणताना दिसून येतं की पाळक साहेब काय करावं, काय आम्हाला आहे ना, जे आमचं काम आहे ते काम करण्यात काही मजाच येत नाही, संसारात काहीच इंटरेस्ट नाही, रडणं भांडणं, गरिबी, नोकरी नाही, आपलं कसं तरी ढकलायचं म्हणून ढकलत आहे, इंटरेस्टच नाहीये. काही लोकांचं असं म्हणणं होतं की फाळक साहेब काय ते चर्च म्हणतात, तुम्ही खूप बिझी असतो, रविवारी सुट्टी नसते, वेगवेगळे ड्युटीज असतात, वेगळे काम असतं, ते सगळे काम मला करायचे असतात. तुम्ही म्हणतात, मलाही वाटतं, परंतु मजबूर आहे मी, लाचार आहे, मला नाही करतायत. काही जण म्हणतात, हो फाळक साहेब आम्हाला दुसरे पण काम आहे की नाही. काही लोक फार स्पष्टवादी असतात, ते चर्च बीच करू, हो आता म्हातारा झाल्यावर काय काम आहे आम्हाला, बायबल वाचायचं, प्रार्थना करायचं आणि चर्चलाच यायचं, हेच काम आम्ही करणार. आता तरुण आहे, वीकेंड आहे, आम्हाला जरा फिरू द्या, एन्जॉय करू द्या, इकडे तिकडे जाऊ द्या, सगळं काय करू द्या. शिक्षण आहे, क्लास आहे, प्रगती आहे, प्रमोशन आहे, पुढे जायसाठी वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात, चर्चमध्ये काय मिळणार आहे आम्हाला. आणि अशा प्रकारे ते त्याची हेटाळणी करतात. आणि अनेक जण हे देखील म्हणणं आहे की फाळक साहेब हे धार्मिक लोकांचं काम आहे, हो आम्हाला वाटतं फार धार्मिक बरं नाही, आपलं लिमिटमध्ये ठेवायचं, लिमिट सगळ्या गोष्टी मी लिमिटमध्येच घेतो. फाळक साहेब शनिवार रविवार थोडं लिमिटमध्ये घेतो, छान झोप लागते, सकाळी उघडच नाही, झोपच उघडत नाही, मग थोडा उशिरा उठतो, मग म्हणतो काय जाऊ द्या, काय जायला, मोबाईल हातात घेतो की तुम्हीच दिसतात आम्हाला. हा म्हणतो जाऊ दे ना आता, फाळक तिकडे जाऊन मी बघण्यापेक्षा इथेच बघून घेतो मी, झोपल्याच मी. खूप पॉवरफुल आहे फाळक साहेब, खूप पॉवरफुल आहे. गॉड ब्लेस यू. तुम्ही सांगा काय दान असेल तर ते मी देऊन टाकतो. हो प्रियांनो, एकच बाब लक्षात ठेवा, आणि ही बाब लक्षात ठेवण्यासाठी आहे की वचन एक आपण वाचूया, आणि त्यामध्ये वाचूया लूका शुभवर्तमान 9वा अध्याय आणि 24वा वचन. ह्या सर्व शुभवर्तमानामध्ये ती बाब नोंद केली आहे, लूक 9:24. आणि मी संपवतो, पुढच्या वेळेस उर्वरित मी घेईन. जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल, जो कोणी माझ्या करता आपल्या जीवास मुकेल तो त्याला वाचवेल. हो माझ्या बायको माझी जीव प्राण आहे, जीव की प्राण आहे, तिला काय झालं ना मला कसं तरी होतं, असं नवीन लोक म्हणतात. मग त्यांना मुलं बाळा होतात, मग ते बायकोपेक्षा मुला बाळांवर जास्त प्रेम करायला लागतात. ते म्हणतात अरे मुलगा माझा जीवाचा तुकडा आहे,
त्याच्यासाठी तुम्ही जे म्हणणार मी ते करायला लागेल. काही लोक म्हणतात नाही नोकरी, काही लोक म्हणतात माझं करिअर, काही म्हणतात माझे हॉबीज, हे सगळे त्यांच्या जीवासाठी महत्वाचं. परंतु देव काय म्हणतो इथे बघा, येशू ख्रिस्ताने हे सर्व शुभवर्तमानाने 5 वेळेस सांगितले. आपण देखील आपल्या मम्मीला काय मम्मी तेच 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 रिपीट करते, हा काय तेच तेच रिपीट काय बहिर आहे का, मला कळत नाही का? आम्हाला सगळं कळतं, एकदा बोललं तरी कळतं. आपण मम्मी डॅडीला एकदम झापून देतो, गप बस तेच तेच, तुम्हाला माहिती आहे तू काय बोलणार. बोलण्याच्या अगोदरच त्यांच्या बॉडी लँग्वेज बघतात आणि म्हणतात मला माहिती आहे तू काय बोलणार. पण येशू ख्रिस्ताने पण वारंवार ही गोष्ट रिपीट केलेली आहे, आणि ती गोष्ट ही आहे की जो कोणी आपला जीव वाचू पाहतो. हो, आपण आपल्या जीवासाठी खूप काही करू इच्छितो, परंतु देवासाठी आम्हाला वेळ नाही. जो आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल. कारण की या जीवाचा करत करत, संसाराचा करत करत, दैहिकतेसाठी करत करत तो जगामध्येच मरणार. आणि जगाच्या खाली एक आणखीन आहे ज्याला आपण म्हणतो गंधक व अग्नीचं सरोवर, त्यामध्येच तो जाणार. परंतु जो कोणी आपल्या जीवेस मुकेल, आता जीवास मुकेल म्हणजे एकदम तुम्हाला काय रक्तसाक्षीच्या बद्दल नाही बोलत आहे की जसे जिवंत जाळले किंवा तलवारीने मारले वगैरे वगैरे, ह्या गोष्टीकडे नाही म्हणत. परंतु आम्ही आपल्या जीवाला जे आवडतं ते बाजूला ठेवून जेव्हा देवाला आद्यस्थान देऊन त्याच्यावर जो आपण प्रीती करतो, त्याला आवडणाऱ्या ह्या गोष्टी आहे, ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपण आपल्या जीवाला मारतो, परंतु देवाला प्रसन्न करतो. त्याला काय मिळणार आहे? त्याला देव वाचवणार आहे. प्रेज द लॉर्ड. नवीन वर्ष 2026 मध्ये तुम्ही आणि मी इथे आलेला आहोत. देवाच्याकडे घड्याळ आहे का? सांगा, आहे का देवाच्याकडे घड्याळ? आता सगळंच गप झालंय. इलेक्ट्रॉनिक घड्याळ किंवा असं काय आहे का? कारण की देवाने समयासाठी आकाशामध्ये सूर्य आणि चंद्र हे चिन्ह म्हणून निर्माण केले. देवा प्रत्येक घडी की खबर राखताय बाई. ही गोष्ट लक्षात ठेवा, देवाच्याकडे सगळं माहित आहे. आपल्याकडे पण घड्याळ आहे, आपल्याकडे मोबाईल मध्ये पण घड्याळ आहे, परंतु मोबाईल बघता बघता आपण घड्याळच विसरून जातो कधी कधी. बरोबर आहे की नाही? मोबाईल मध्ये घड्याळ आहे, आपल्याला कळतं की 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाला, घड्याळ टायमिंग बदलत आहे, परंतु आपला हातातला मोबाईल जात. परंतु पाळक साहेबांनी 10-15 मिनिटं जास्त दिले. पाळक साहेब खूप काम आहे घरामध्ये, आणि मग तरी पाळक साहेब बोलत राहिले तर पुढच्या महिन्यात येणारच नाही मी आता, लय त्रास देतात. म्हणजे ते वाटच बघतात पाळकाने थोडस छळावं, पाळक साहेबांनी थोडं टॉन्ट मारावा, पाळक साहेबांनी काहीतरी बोलावं, लगेच आता मी येणार नाही, पाळक साहेब खूप वाईट आहे, मला खूप टोचून बोलतात. हो प्रियांनो, आम्हाला जे आवडतं तसंच निश्चितच जगामध्येच मला सगळ्या काही सापडतील, परंतु कदाचित ते देवाला आवडत नसतं. देवाला एकच गोष्ट 2026 मध्ये तुमच्या आणि माझ्यामध्ये आवडेल, आणि ती गोष्ट आहे की तुम्ही जशी माझ्यावर प्रीती करतात, जशी माझ्यावर प्रीती करतात, तसं तुम्ही स्वतःवर प्रीती करत करत शेजाऱ्यांवर पण प्रीती करा. प्रेज द लॉर्ड. आणि ही जी प्रीती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दिसून आली, तर ती प्रीती नुसती बोलण्याच्या द्वारे नाही. खूप गोड बोलतात ते, पण गोड बोलण्याच्या मागे पण आपण बघितलं जगामध्ये पुष्कळ, नुसतं गोड बोलायचं नाही, तर कृतीशील प्रीती दिसायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या कृतीच्या द्वारे जेव्हा आपण वाटचाल करू, तर मला सांगू द्या, हे वर्ष 2026 कदाचित जगिकरित्या तुम्हाला लाभाचं ठरणार नाही, परंतु स्वर्गीय आशीर्वादाची विपुल ओतणी तुमच्यावर होणार आहे. प्रेज द लॉर्ड. पुढच्या भागात मी घेणार आहे उर्वरित, परंतु आज मी तुम्हा सर्वांना हे सांगत आहे की नवीन वर्षासाठी फार आपल्याला काही करायची गरज नाही. एकच जर आपण सूत्र धरलं, आणि ते सूत्र हे प्रीतीचं सूत्र, आणि ते प्रीतीचं सूत्र आपण देवावर जाण्याच्या अगोदर जर लोकांवर केली, तर देव देखील प्रसन्न होईल. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण म्हटलं मी देवावर खूप प्रीती करतो, परंतु मी दिसणाऱ्या लोकांवर प्रीती करत नाही, तर सर्व काही शून्य. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुतीच करतो, कारण की आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की तू आम्हावर प्रीती करतो, तू आम्हावर प्रीती करतो, आणि आम्ही देखील तुझ्यावर प्रीती करतो. म्हणूनच आज प्रथम रविवारी आम्ही तुझ्या मंदिरात आहोत. परंतु पित्या, खरोखर आम्ही तुझ्यावर प्रीती करतो, अनेकदा आम्ही विसरून जातो पित्या, परंतु पित्या तुझा प्रीतीचा लाभ घेत आम्ही जगतो. परंतु पित्या, आमच्या जीवनामध्ये प्रीती न दिसल्यामुळे तुझे आशीर्वाद या वर्ष 2025 मध्ये दिसले नाही. आज अनेक उणिवा, दुःख, क्लेश, संकट, समस्या, आजार, व्याधी, विकार, या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहे पित्या. आज देखील आमचं कुटुंब हे पवित्र पित्या दुखावलेलं आहे, घरामध्ये शांती नाही, गरिबी आहे, अडचणी आहे,
निराशा आहे, एकटेपण आहे, प्रभू दया कर. या नवीन वर्षामध्ये आम्ही तुझ्यावर प्रीती करतो हे दाखवण्यासाठी आम्ही जगावर आणि आमच्या शत्रूवर देखील प्रीती करावी ही तुझी अपेक्षा आहे. जर आम्ही प्रीती करतो तर प्रीतीच्या ह्या कृतेच्या द्वारे देव निश्चितच आमच्याद्वारे जगाला प्रगट होणार आहे. आणि यासाठी पित्या आज दिलेले सर्व आशीर्वाद बद्दल आभार मानतो. आम्ही मेच्यापाशी येत असताना येशू राजा परत एक वार आम्ही क्षमा मागणार आहोत. आम्ही म्हणणार आहोत देवा खरोखर या प्रीतीमध्ये आम्ही उणे आहोत, आम्हाला ताकद दे, आम्हाला बळ दे. आम्ही आपल्या प्रियजनांवर प्रीती करतो, आम्ही आमच्या घरातल्या लोकांवर प्रीती करतो, परंतु देवा तुझी प्रीतीच्या वेळ जेव्हा येते तेव्हा आम्ही आपल्या हात मागे खेचून घेतो. कारण की तुझ्यावर प्रीती करण्यासाठी आम्हाला अनेक गोष्टीवरची प्रीती सोडावी लागते, परंतु पित्या आम्ही ते सोडू इच्छित नाही. पण ह्या नवीन वर्षामध्ये आम्ही सर्व काही जगी कार्य करत असताना पित्या आद्यस्थान तुला द्यावं आणि त्याचबरोबर पित्या इतरांवर देखील प्रीती करावी. आणि प्रीती ही ओळख जी आहे ती आम्हाला खरोखर पित्या या वर्षामध्ये अनेक आशीर्वादापर्यंत, अनेक ब्लेसिंग पर्यंत, अनेक ज्या गरजा, ज्या प्रार्थना आणि ज्या मागण्या पूर्ण झाल्या नाही त्यापर्यंत आम्हाला घेऊन जाणार आहे आणि त्याद्वारे तुझा गौरव होणार. येशू ख्रिस्त आमचा तारणारा पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक.